शांत झोपेची कथा. गाढव, नदी आणि हलकं मन. हळूहळू श्वास घ्या आणि शांतपणे सोडा. तुमच्या शरीरातील प्रत्येक स्नायू आता सैल होत आहे. तुमचे खांदे हलके वाटत आहेत. तुमचा श्वास शांत होत आहे. आजचा दिवस हळूच मागे सरकत आहे आणि तुम्ही सुरक्षित आहात, शांत आहात. हळूच डोळे मिटा आणि स्वतःला एका शांत ठिकाणी घेऊन जा, जिथं फक्त वाऱ्याची सुसाट झुळूक आहे आणि दूरवर कुठेतरी मंद घंटांचा आवाज. चला, आता एक शांत गोष्ट ऐकूया. एक छोट्याशा गावाजवळ एक शांत नदी वाहत होती. त्या नदीच्या काठावर हिरवी झाडं होती आणि वारा हळूवार पानांना स्पर्श करत होता. संध्याकाळचा वेळ होता. आकाशात चंद्र हळूहळू वर येत होता. त्या गावात एक गाढव राहत होतं. ते रोज आपल्या मालकासाठी वस्तू वाहून नेत असे. कधी मिठाच्या गोण्या, कधी कापसाच्या. ते शांत होतं, पण थोडं थकलेलंही होतं. एक दिवस ते 2 जड मिठाच्या गोण्या घेऊन त्या नदीकडे चाललं होतं. हळूहळू पाण्यात उतरलं. पाणी थंड होतं आणि लाटा शांत होत्या. पण अचानक त्याचा तोल गेला आणि ते पाण्यात पडलं. थोड्या वेळाने ते पुन्हा उठलं आणि त्याला जाणवलं की भार हलका झाला आहे. मीठ पाण्यात विरघळलं होतं. गाढव थोडं हसल्यासारखं वाटलं. त्याला एक सोपं उत्तर सापडलं होतं. पुढच्या दिवशी ते पुन्हा नदीकडे निघालं. यावेळी त्याच्याकडे कापसाच्या गोण्या होत्या. नदी आली आणि त्याने विचार केला, काल जसं केलं तसं आजही करायचं. आणि तो जाणून बुजून पाण्यात बसला. पण यावेळी काहीतरी वेगळं झालं. कापूस पाण्यात विरघळला नाही. तो पाणी शोषून घेत गेला आणि भार अजून जड झाला. गाढव उठण्याचा प्रयत्न करत होतं, पण त्याला जमत नाही. नदी शांत होती, पण त्याच्यासाठी सगळं कठीण झालं होतं. आता त्या नदीची कल्पना करा. शांत पाणी, हळूवार लाटा आणि चंद्रप्रकाश. कधी कधी सगळं सारखं नसतं. एकच मार्ग नेहमी काम करत नाही. जीवन हळूहळू बदलत राहतं. तुमचा श्वासही आता शांत होत आहे. तुमचं मन हलकं होत आहे. आता शांतपणे डोळे मिटा. तुमचं मन हळूहळू शांत होत आहे. तुमचं शरीर पूर्ण विश्रांतीत आहे. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही शांत आहात. हळूहळू तुम्हाला गोड झोप येत आहे. सगळे विचार दूर जात आहेत आणि फक्त शांतता उरली आहे. आता गाढ झोप आणि सुंदर स्वप्न पहा. शुभ रात्री.